शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? चला आज त्याचीच माहिती घेऊया. आमचे शेतकरी आहेत ते बघा जीवामृत बनवतात आणि वापरतात आणि त्यांची जमीन खूप सुपीक झालेली आहे बरं का. ही बायोगॅसची स्लरी निघते. बायोगॅसची स्लरी आपण यात टाकतो. कल्चर, गूळ आणि बेसन याचं पूर्ण मिक्स याच्यात होतं आणि याच्यात मिक्स झाले 20-22 दिवस याच्यात सोडू देतो आपण ते. त्याच्यानंतर यात भरतो. बरं. गुळाचं पाणी म्हणजे बेसन गूळ टाकतो आपण 5 किलो. बरोबर. 5-10 किलो समजा आपलं आता एक बॅलरसाठी आपण 10 किलो गूळ टाकतो. 5 किलो बेसन टाकतो आणि कल्चर वापरतो समजा 1-2 किलो. त्यातच हे तयार होतं. म्हणजे जीवामृत तुम्ही घरच्या घरी घरच्या घरीच तयार करतो आपण. घरच्या घरी तयार करून आता बॅलर आपण समजा आणि यात 20 दिवस झाल्याच्या नंतर आपण इकडे बाहेर काढतो. अच्छा. अरे यातच पूर्ण डवळून घेणं यातच आहे. ही प्रक्रिया पूर्ण यात होऊन राहील. हो ना. याच्यात ती पूर्ण ही स्लरी ही तयार झालेली आहे. आता हे जीवामृत तयार झालेलं आहे. गाळून घेतलं की हे पूर्ण हे बॅलर भरलेले आहेत. हे जीवामृत वापरणं खूप महत्त्वाचं आहे, कारण काय झालेलं आहे, आपल्या जमिनी ह्या निर्जीव झालेल्या आहेत. जमिनीमध्ये जर सूक्ष्मजीव असतील फायद्याचे तर ते काय करतात, आता हवेमध्ये 78% नायट्रोजन आहे आपण बघतो. नायट्रोजन जमिनीमध्ये मुळाद्वारे घेण्यासाठी जीवाणू आवश्यक असतात, म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की? जीवाणू काय करते, श्वासोश्वास ज्यावेळेस घेतात सोडतात त्यावेळेस ते मुळीला बी हवा खेळती राहते ना आणि जमीन भुसभुशीत राहते. जमीन भुसभुशीत राहते. वापसा लवकर लवकर आणि सेंद्रिय कर्ब वाढते. हो ना. आपल्या इकडे काय झालेलं आहे, सेंद्रिय कर्ब कमी झालेलं आहे जमिनीमध्ये. हो ना. 0.3 0.4 पर्यंत आलेलं आहे. हो ना. आणि सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये असेल तर जीवाणूची संख्या वाढते. रासायनिक खतामुळे काय झालं, जमिनी पूर्ण उतरल्या गेल्या. हो ना. जमीन उतरली पूर्ण. त्याच्यामुळे सेंद्रिय शेतीकडे नैसर्गिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे. बरोबर. काळाची गरज झाली ती. धन्यवाद सर.